नमस्कार शेतकरी मित्र, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता जी हरभरा या पिकामध्ये जी आपण परिस्थिती पाहू शकतो की थोडंफार याला फुलाची संख्या आणि कळीची संख्या येणं चालू झालेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जी हरभऱ्याची जी फांदी आणि जी फुटव्याची अवस्था असते ही चांगली डेव्हलप होणं आणि त्याच टायमिंगमध्ये आपल्याला याच्यामध्ये फांदी लागणं आणि याच्यामध्ये फुलधारणा आणि फळधारणा होणे महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीमध्ये आपल्याला जी ह्याच्यामध्ये जी मर लागत असते हे त्याच पद्धतीने आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव होत असतात. अशा अवस्थेमध्ये जे आपल्याला फ्लोरा हे जे फवारणीसाठी जे फुलवाढीसाठी जे यायचं आहे हे घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला न्यूट्रिशनमध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स आपल्याला देणं गरजेचं आहे. सोबतच आपल्याला कीटकनाशकाचा वापर चांगल्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच अवस्थेमध्ये आपल्याला जी काही गोष्ट लागणार आहे, हरभरा पिकाची वाढ पण त्याच्यामध्ये सदृढ झालेली पाहायला मिळणार आहे. आणि वाढ करण्यासाठी आपल्याला जी लागणारी औषधी जी ग्रोथसाठी घ्यायचं आहे, जे आपल्याला अमिनो ॲसिड जे टर्बो हे जे लागणार आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, पुढील नियोजन आपल्याला हे येणाऱ्या काळामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पाण्याची पण याला अवस्था देणं गरजेचं आहे. सध्या आपण तुषार आणि ठिबक सिंचनाने बऱ्याच ठिकाणी पाणी पाहतो किंवा रानपाणी देतात शेतकरी. तर रानपाणी न देता शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्याच्यामध्ये तुषार सिंचनाचं पाणी देणं हे गरजेचं आहे. आणि ह्या अवस्थेमध्ये जे आपल्याला ओलावा असतो हा पूरक ओलावा असणं गरजेचं आहे. आणि जर ओलावा नसेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा झाडाची 92-18 या व्हरायटीमध्ये उधळण किंवा मर पाहायला दिसते. आणि फुलाची अवस्था भरपूर संख्येत लागण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं याच्यामध्ये स्टिम्युलंट आणि फंगीसाईड घेणं गरजेचं आहे. आणि जे फांदी फुल फुटवा जे येणार आहे ह्याची पण ग्रोथ करून घेणं गरजेचं आहे. अशी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती पाहिजेत असेल तर चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. माझा नंबर घ्या 9570003666. धन्यवाद मित्रांनो.